नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मौनी अमावस्येच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये एक गोष्ट शांतपणे ठेवा. मग तुमच्याकडे इतके पैसे येतील की तुम्ही मोजूनच थकून जाल. जर तुम्ही देखील आज हा व्हिडिओ पाहत असाल तर हा केवळ एक व्हिडिओ नाही, तर तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याचे रहस्य आहे, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्याबद्दल बोलणार आहोत. या 2026 या नवीन वर्षातील पहिलीच ही मौनी अमावस्या आहे. एक अमावस्या जी केवळ एक तारीख नाही, तर विश्वासातील सर्वात शक्तिशाली आणि रहस्यमय रात्रीपैकी एक मानली जाते. ही अमावस्या वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे हा तो दिवस आहे जेव्हा तुम्हाला जे हवे आहे ते मिळू शकते. तुम्हाला तुमच्या पर्समध्ये फक्त एक गोष्ट शांतपणे ठेवावी लागेल. मग तुमचे पाकिट कधीही पैशाने रिकामी राहणार नाही. तुमच्या घराची तिजोरी पैशाने भरलेली असेल. तुम्हाला जे हवे होते ते तुम्हाला मिळेल आणि नशीब बदलेल. पण तुम्हाला ते योग्य मार्गाने करावे लागेल, तरच तुम्हाला योग्य प्रेरणा मिळेल. देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद मिळेल. मौनी अमावस्येचे नाव ऐकल्यावर बऱ्याच लोकांना फक्त हे माहिती असते की या दिवशी गंगेत स्नान केले पाहिजे, परंतु ह्या आणखीन एका मोठ्या सत्यासह या लोकांना हे माहिती नाही की मौनी अमावस्या हा केवळ ब्रह्मक्रमांचा खेळ नाही, तर एक असा दिवस आहे जेव्हा मनुष्य आपल्या जीवनात वेगवान गतीने पुढे जाऊ शकतो. म्हणूनच धर्मग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी जर एखादी व्यक्ती योग्य नियमासह योग्य ठिकाणी ठेवते तर त्यांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या असा चमत्कारिक बदल होतो जसे कोरडे जमिनीवर अचानक मुसळधार पाऊस पडतो. आणि जर तुम्ही हा आजचा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमचे नशीबही जवळ आहे. तसेच हा व्हिडिओ आज सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे नाही. आणि जर तुम्हाला मौनी अमावस्येचा हा व्हिडिओ मिळाला असेल तर हे देवाचे लक्षण आहे की तुम्ही काहीतरी बनणार आहात, तुम्ही काहीतरी मोठे काम करणार आहात. अगदी शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ नक्की पहा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. कारण मौनी अमावस्येच्या दिवशी उच्चारलेले शब्द खूप प्रभावी असतात. हे असे विचार आहेत जे न बोलता आपल्या मनात फिरत असतात. म्हणूनच या दिवशी केल्या जाणाऱ्या पैशांशी संबंधित उपाययोजना बोलले जाणारे वाक्य बाकीच्या दिवसापेक्षा खूप जास्त फलदायी असतात. मौनी अमावस्या हा तो दिवस असतो जेव्हा नकारात्मक ऊर्जा सर्वात कमकुवत असते आणि सकारात्मक ऊर्जा शिखरावर असते. म्हणजेच एक दिवस जेव्हा नकारात्मकता शून्य असते आणि सकारात्मकता 100% असते. म्हणूनच हा दिवस सुट्टी म्हणून साजरा केला जातो. आगामी काळात एक छोटासा उपाय आहे, खूप चांगले आणि सकारात्मक परिणाम. पण तुम्ही रोज काम करता पण तुमच्याकडे पैसे नाही. पैसे तुमच्याकडे येतात पण थांबत नाही. तुम्ही ह्यामध्ये अनेक उपाय वापरून पाहिले आहेत. कधी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागते. यापूर्वी तुम्ही प्रयत्न केला आहे परंतु कधीही उपाय सापडलेला नाही. त्यामागे कारण तुमची कृती आणि तुमचे क्रम नाही. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऊर्जेचे असंतुलन. मौनी अमावस्या हा एकमेव दिवस आहे जेव्हा तुम्ही हे संतुलन एका छोट्या उपायाने दुरुस्त करू शकता. म्हणूनच पूर्वीचे महाराज असलेले राजे जे पूर्वी व्यापारी असतात त्या दिवशी अतिशय गुप्त पद्धतीने उपाय करत असतात. हे पाऊल उचलल्यानंतर बरेच लोक सर्वांना सांगतात की आम्ही हे पाऊल उचललेले आहे, तुम्हाला ही चूक करण्याची गरज नाही. मौनी अमावस्येच्या दिवशी गुप्तपणे तुम्हाला ही वस्तू तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवावी लागेल. इतके पैसे असतील की तुम्ही हाताळू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनापासून आणि शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या आयुष्यात पैसे येऊ लागतील आणि इतके पैसे येतील की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. पण तुम्ही इतकी सावधगिरी बाळगली पाहिजे की हा उपाय जितका अधिक संवेदनशील असेल तितकी जास्त काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. त्याची खिळे उडवू नका, नियम मोडू नका, अन्यथा परिणाम उलट असू शकते. ज्याप्रमाणे पूजा करण्याचा नियम आहे
की जर आपण चुकीची पूजा केली तर आपल्याला त्या उपासनेचे फळ मिळत नाही. तोच नियम इथेही लागू होतो. जर तुम्हाला ते योग्यरित्या समजले नाही तर परिणाम उलट असू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की मौनी अमावस्येला आपण हे पाऊल का उचलावे? या दिवसाचा उपयोग काय? तरी ते आपण दुसऱ्या दिवशी करू शकतो. सगळे चांगले आहेत. हा सर्व देवांचा दिवस आहे. जेव्हा चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो तेव्हा याचा अर्थ चंद्र आकाशातून पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. आजूबाजूला पाहिल्यानंतरही तेव्हा चंद्र दिसत नाही. तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम मनुष्याच्या सुप्त मनावर होतो आणि जेव्हा मौनी अमावस्या बनते त्यावेळी आपले मन, शरीर आणि आत्मा हे सर्व एकत्र एका नव्या दिशेने जाण्यासाठी तयार असतात. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा एकदा रोखलेल्या पैशांच्या प्रवाहाला गती देऊ शकतो. जर आपण ह्यावेळी हे उपाय केले तर ऊर्जा असंतुलन पुन्हा संतुलित होईल. त्यामुळे आपल्या जीवनात जो अडथळा उडतो तो म्हणजे आपल्यापेक्षा एखाद्याचे श्रेष्ठत्व. जर कोणाचा डोळा खराब असेल तर हा उपाय करून पहा. आता तुम्हाला हळकुंड घ्यावा लागेल. ते साध्या किंवा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला ते तुमच्या उजव्या हातात धरण्याची गरज आहे. म्हणजे हे उजव्या हातात धरणे आता मोठ्याने बोलण्याचा कोणताही मंत्र नाही. तुम्हाला फक्त ते लक्षात ठेवावे लागेल की अशा प्रकारे हळद माझ्या पर्समध्ये राहिले तसे माझ्या आयुष्यातील पैशाची कमतरता संपायला हवी. स्थिर लक्ष्मी येऊ, स्थिर समृद्धी यावी आणि माझे जीवन पैशाची समृद्धीने भरले जावे. खऱ्या विश्वासाने. आणि माझ्या मनात आणखीन एक गोष्ट सांगितली आहे की जर माझ्याकडे पैसे असतील तर मी ते पैसे लोकांना मदत करण्यासाठी देखील गुंतवीन. म्हणजे तुम्ही 1000 रुपये कमवत आहात नाही. जर तुमच्याकडे 1000 रुपये असतील तर तुमची जितकी ताकद असेल तितकीच भविष्यात गरिबांना दानही करेल. मी लोकांना मदत करेल. मी प्राण्यांनाही मदत करेल. मी परोपकाराचे कामही करेल. अशी भावना देखील ठेवली पाहिजे. कारण मनाची भावना खरी आहे. निसर्गाला कसं कळेल की तुम्ही केवळ रोगातून बोलत आहात किंवा तुम्ही भविष्यात त्या पैशांचा वापरही कराल तर इथे काम मिळण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे हे लक्षात ठेवले पाहिजे. दाखवू नका. कोणताही आवाज करू नका. आता हळदीची ते हळकुंड तुमच्या पर्समध्ये शांतपणे ठेवा. जिथे तुम्ही नोटा ठेवता याचा अर्थ इतर कुठेही जाणे असा होत नाही. तुमचे पैसे तुम्ही जिथे ठेवता तिथे ठेवा. जवळ नाणे ठेवू नका. कार्डाच्या मध्ये ठेवू नका. एका सरळ अक्षराने तुम्हाला हळदीची गाठ ठेवावी लागेल आणि नंतर तुमची पर्स बंद करावी लागेल. त्याबद्दल तुम्ही कोणाशीही चर्चा करू नका. जर तुम्ही ही हळद मौनाच्या दिवशी म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी तुमच्या पर्समध्ये ठेवली तर एकाच वेळी 3 गोष्टी घडतात. खूप काळजीपूर्वक ऐका. जी तू करतेस ती म्हणजे तुझ्या पैशाच्या जागा बसवणे. म्हणजेच जेव्हा तुम्ही हळद तुमच्या नोटासह ठेवता तेव्हा गुरुग्रह कृपेचा वर्षाव करू लागतात. तिथूनच पैसा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मौनामुळे तुम्ही तुमची इच्छा जागृत मनापासून पोचवतात. जसे की जेव्हा आपण आपल्या मनात काहीतरी बोलतो तेव्हा ते लगेच आपल्यापर्यंत पोचते. आमचे काम ओरडून किंवा आवाज उठवून केले जात नाही. जितके ते शांतीच्या भावनेने देवाची संबंधित जोडून केले जाते. तिसरी गोष्ट म्हणजे अमावस्येच्या शून्य ऊर्जा ही इच्छा आणि अनेक पटीने वाढते. म्हणजेच अमावस्येच्या दिवशी कोणतीही नकारात्मकता राहणार नाही. कारण ती मौनी अमावस्या आहे आणि ती खूप मोठी अमावस्या आहे. तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. म्हणूनच या उपायानंतर लोक म्हणतात की अचानक काम कसे सुरू झाले हे त्यांना माहीत नाही. पैसे येऊ लागले. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करा. पण सावधगिरी बाळगा. ही लॉटरी नाही, पैसा मिळवण्याचा मार्ग आहे. ज्याला ते मिळते त्याला आयुष्यात सर्व काही मिळते. आता तुम्ही फक्त काळजी घ्या की तुम्हाला नियमांचे पालन देखील करावे लागेल. मी तुम्हाला 5 नियम सांगणार आहे. तुम्हाला मौनी अमावस्येच्या दिवशी पर्समध्ये ठेवलेली हळद किमान 41 दिवस बाहेर काढण्याची गरज नाही. पर्समध्ये 41 दिवसाच्या हात कोणालाही दिली जाऊ नये. कोणाची थट्टा करू नका. तुम्हाला ते शौचालयात नेण्याची गरज नाही.
त्याला अस्वच्छ ठिकाणी नेऊ नका. तिसरा नियम असा आहे की त्या पर्समध्ये कोणतीही फाटलेली नोट असू नये. कचरा कागद नसावा. चौथा नियम जर पर्स खूप खराब असेल एक तर आधी नवीन पर्स घेऊन हा उपाय घ्या किंवा स्वच्छ केल्यानंतर हा उपाय करा. पाचवा नियम हळदीच्या गाठी नसाव्यात. ती मोडतात कामा नये अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. ते तुमचे काम नाही. हा इम्पॉर्टंट फॅक्टर उपाय आहे जो अधिक जलद होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना पिवळी डाळ किंवा पिवळे कपडे दान करा. तुम्हाला फोटो काढण्याची अजिबात गरज नाही. पण लक्षात ठेवा की जर तुम्ही एखाद्याला वाईट करण्यासाठी, एखाद्याला हानी पोचवण्यासाठी, चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्यासाठी हा उपाय घेत असाल तर हा उपाय तुमच्यासाठी नाही. मौनी अमावस्येचा हा उपाय केवळ शुद्ध इच्छा असलेल्या लोकांनाच फळ देतो. जे आपल्या कुटुंबाच्या संगोपनासाठी पैसे कमवतात त्यांना ते फळ देते. आणि हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनावर इतका प्रभाव पडतो की त्याचे सर्व त्रास दूर होतात आणि त्याचे काम अगदी सहजपणे होते. जे कठोर परिश्रम करण्यापासून फळ काढत नाही त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी सिद्ध होतो. ज्यांना चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे नाहीत, ज्यांना इतरांच्या हक्कासाठी हत्या करून श्रीमंत व्हायचे नाही, अशा लोकांसाठी ही पद्धत प्रभावी आहे. जर तुमची इच्छा स्पष्ट असेल तर मौनी अमावस्येचा हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो. तुम्हाला दिसेल की कामाचे नवे मार्ग खुले झाले आहेत. अचानक एक जुना संपर्क उपयुक्त ठरला आहे. रखडलेले पैसे हळूहळू परत येत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात पैशाच्या कमतरतेची भीती संपली आहे. तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि तुम्ही ही संधी अनुभवू शकता. आणि हा उपाय तुम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. कारण बरेच लोक कठोर परिश्रम करण्यात कुशल असतात परंतु कठोर परिश्रम करूनही त्यांना काहीही मिळत नाही. त्यामुळे हा सर्व ऊर्जा सहसंतुलनाचा खेळ आहे. आणि मौनी अमावस्येचा दिवस ही अशी वेळ असते तेव्हा एक लहानसे योग्य पाऊल संपूर्ण वर्षाची कथा बदलू शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.